उजन रस्ता देऊ का भाऊ? वत अरे ही संपू दे घ्या आधी. रसा देऊ का पाहुणे खा द्या. बाळ्या कुणाच्या पोटचा आचार आहेस तू. आज सगळी भाजी बिघडावली. हा तोंडात घास धरू वाटत खराट बी झाले तिकाट बी झाले. काय पाहुणा नावं ठेवत असेल बाबा. पाहुण्याच्या पद्धतच असेल अशी. लईच गेले लई झाले तिखट. मग एवढं टाकतं माझ्या खाल्ल्याला परवडलं असतं. भाऊ थोडं ए वत पाहुण्यांच्यात नको पाहुणं मी आलो. मी पण येतो. ते राहिलंय की खाऊन जावं पाहुणं. सगळं 1 किलोमीटरचा पुडा टाकला. अच्छा चटणीच्या 4 पुड्या सगळ्या. एवढी सकाळी मला 1 किलोमीटर टाकलं उद्या. हा तुम्ही मला काहीच ठेवायचं नाही दिलं टाकून. अरे शिल्लक ठेवू नका. म्हणजे त्याचं म्हणणं होतं मटण शिल्लक ठेवू नका घरी द्या. चाल तुम्ही म्हणला तुझी बायको मरल काय ठेवू नको म्हणल्या दिलं सगळं टाकून मी. मीठ सगळं हा चटणी सगळी सगळं. कांद्याची टाकापाला स्वतः टाकायचा. कांद्याची टरपल ते काय दिसते का वर आलेली दिसतात का? ए मूर्खा कांद्याची टरपल टाकतात का त्याच्यात? कांद्याची टरपल बाहेर. म्हणजे माझी बायको मरू दे का? काढा तुमचं तुम्ही. वा 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 म्हणजे मी टरपल काढतो माझी बायको मारू दे. मग माझी मरू दे का? लय वाईट का झालाय मोठा. सगळं दिलं टाकून लय बेकार होईल त्यांची. एक काम करा तुम्ही इथं थांबा. काहीच बोलू नका. मी काहीतरी मार्ग काढतो. काहीच बोलू नका तुम्ही. उद्या मी मार्ग काढतो. एक तर अरे तो म्हणला होता मटण शिल्लक ठेवू नका. आणि मग तुम्ही मला कशाला तशी शपथ घालायची मग? चाटकीने लावली. आम्ही थांबवू. लवकर या माघारी. कालवून पिघळून टाकलं. तो रामभाऊ नवीन पाहुणे देखता साधा नाही बोंबलायचा माझ्या नावाने. वडिलांची आठवण आली. वडिलांना बी शेती होती पण आम्ही विकून टाकली. हा त्याचा काय आपला ऊसाचा प्लॉट. 1 नंबर 1 नंबर. बरं का मी जरी दुनियादारी करत असलो पक्क शेतीत माझं लक्ष असतं का ना. काहीच कमी पडू देत नाही. बरोबर आहे. हा चला जेवण झालं असेल तयार. ए बाळो ए का बोलतोय उभा राहा. ए परा का बोलतोय. रामभाऊ बरं झालेला मी तुम्हाला हुडकाय चाललो होतो. आम्ही चुकलोय हुडकायला. अहो तसं नाही स्वयंपाक लो राम भाऊ ना. राम राम राम. बरं झालं का. स्वयंपाक चांगला झालाय. जेवाय मासा तुम्ही लगेच. चल की मग चला पाहुणं बाळू एक काम कर मी मोटर चालू करून येतो. पाहुण्यांना तिथं नाही जांभळीच्या झाड पाहुण्याला जेवाय नाही होय. मग तुम्ही आर लगेच मोटर संग बसा तुम्ही. हा लगेच या. माझ्यासाठी लय राम राम पाहुणा. केलं. मटण केलं तुम्ही. अहो तुमची पोरगी आमच्या घरात नांदायची म्हणजे जॉगायला आहे. रामभाऊ भाऊ आहे आम्ही दोघ जण. पण एवढं कशासाठी. ऐका पाहुणं नवीन पाहुणे आपण गावात आपली लेख नांदायची रामभाऊच्या घरात. बरोबर आहे. कसं असतं पहिल्या काळात जुन्या काळात बाप लेकीच्या घरी पाणी सुद्धा पेत नव्हता. आता पिढी बदलली आपण बदललं पाहिजे. जेवण केलंय पोरांच्याकडून काही चुकलं वाकलं तरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तिथे चूक काढ नका. खराड झाला आयडी झालं ते काय झालं आपल्या लेकीसाठी गड गिळायचं असतं. लेकीसाठी वीज बी पाचवायला आणि लागतं. मग याला म्हणायचं माझ्यासाठी एवढं केलं. नाही रामभाऊ म्हणजे काढलं आमच्या आई बापाची इकडे नाही तर भाऊ आहे आम्ही. रामभाऊ आम्ही 24 तासातलं 16 तास एकत्र असतो आम्ही. जेवाय चला चला जेवाय बसा ताटकेने. रामभाऊ बरं झालं एका साईडला गावला. काय मला सूचना द्यायच्या थोड्या सूचना. काय माहितीये का तुला पुढचं रान हाणायची सवय. नवीन पाहुणा आलाय. आपल्या सुनाचा बाप आहे म्हणजे आपल्या जवळच्या नाते एक वाईक आहे. आणि काय करतो तुम्ही जे ढापल्या मारताना लय मोठ्या मारू नका. पाहुणे देखता कसं असतं पाहुणा म्हणायला इतकं उंड आधी बोलतंय म्हटल्यावर माझी लेक कशी नांदायची. आता कालवण काय चांगलंच केलंय
पण काय कमी जास्त झालं तर नाव ठेवत बसू नका हा. नाही तर म्हणत्याल माझ्या लेकीला लय जात करायचा आधीच राक्षसारखं दिसता तुम्ही आणि त्याच्यात वाघाय पण राक्षसासारखं वागू नका. कोंबड्या आणतो करंट व्हा पाहुणं खा म्हणायचं वाईच माझा ऐकत जा. ए बाळ्या राक्षस कुणाला म्हणतो रे? तुम्ही राक्षस नाही दिसता राक्षसासारखा. दिसत नाही. आज इंडस्ट्रीमध्ये माझ्या हवा आहे. अक्षर हिरो सुद्धा मला सेलिब्रेट म्हणून येतात. तुला अक्कल नाही बाळ्या. मी परदेशात जातो ही करतो ही कशासाठी? 2-2 घास खाऊन घेऊ नाही जेवणार. काय झालंय माहिती रामभाऊ बायकोचा चुलत भाऊ वारलाय आणि मला मैतीला जायचंय तिकडं आणि मेहना दारात मरण पडलाय तिथं. मी मटण खायचं शोभते का? जाऊ तुम्ही. तरी बाळू तू इतकं माझ्यासाठी करत बसला. करणार जीव गेला तरी करणार रामभाऊ. एक काम कर 2-2 घास खा आणि मग तुला नाही तसं असतं पावला दे जाऊ तुम्ही. ब्याही शेतामध्ये जेवण्याचा आनंद काय आवरच असतो. आणि त्याच्यात चुलीचं मटण चुलीवर म्हणजे आणि बनवतो असा जोडीदार आमचा. वा 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 झकास. सुरुवात. कुठे गेलेत पाहुणे पण जेवाय नाही. त्याचा मेहुणा चुलत मेहुणा वारला. हा. मला बी जेवून जावं लागेल ना तिकडे मैतीला. काय करायला लागेल? हा. खा. तसं लय माणूस तो जर गप्पा मारा असताना अजून मजा आली असती. भारी झालं. सुरुवात करा. चालेल. हा. अरे जरा मटण कमी पडले काय? पाहुण्यानं वाढ अजून. वाढ. हाय भरपूर आहे. बर घ्या करा सुरुवात. हा हा हा. फक्त मटण खा भाकरी नंतर. चांगली. खा पाहू. बाळू फोन लाव रे म्हणा मैत्री बरोबर जाऊ. छड्या बाळू फोन लाव म्हणाव संगत जाऊ दोघं. पाहू नका. खातोय. चांगली. उज्जैन रस्ता देऊ का भाऊ? वत. अरे ही संपू दे घ्या आधी. रसा देऊ का? पाहू नका. घ्या. हो. बाळ्या कुणाच्या पोटचा आचार आहेस तू? आज सगळी भाजी बिघडावली. हा तोंडात घास धरू वाटाणा. खराट बी झाले तिकाट बी झाले. काय पाहुणा नावं ठेवत असेल बाबा. पाहुण्याच्यात पद्धतच असेल अशी. लईच गेले. लई झाले तिखट. मग एवढं टाकते माझ्या खाल्ल्याला परवडलं असतं. भाऊ थोडं होत पाहुण्यांच्यात नको. पाहुण मी आलो. मी पण इथे राहिले की खाऊन जावं पाहुणं. रामभाऊ किती हाका मारायचे राव. पटाय पाहिजे तुम्हाला रामभाऊ. हा मित्र म्हणताना खुशाल रानात पार्टी केली बाय तुम्ही जाऊन. बाळासाहेबाला गपचूप उठवून येत आहे. मटणाच्या पिशव्या देत आहे. हा आम्ही काय नसतं 2-2 खडं खाल्लं. सुभाषराव पाटील हा तुम्ही जर पार्टीला जेवायला असता ना हा आता जी माझी अवस्था झाली ना तीच तुमची बी झाली असते. बरं झालं पार्टीला नव्हतं. काय तुमच्या अवस्थेला काय झालं? या काय अवस्थेला झालंय तुमच्या? चांगलं पोट भरलंय. चांगलं दंड फुगल्याच गाल वर आलेच. सांगू का पाहुण्याला सांगू काय केलं तुम्ही ती? हा पाहुणे गेलं. पाहुण्याची पण अत्यंत बिकट अवस्था झाली सुभाष. का
का हो ते रसा इतका तिखट झालता अहो पोट बिघडू सर खाल्ला असेल ह्यानी असं चार झालंय चार का? पाराचे रसा पेला असतील. पाटील तसं झाले जळू नका पण अक्षरशः जळा करताय आम्हाला. दवाखान्यात चालू पाहुणे तर थांबलं बी नाही पटकीनं गेलं लगे बी कालवण चांगलं नव्हतं का? चांगलं होतं अति चांगलं होतं. हं. बाळ्याच्या हातात कारभार सोपावला सोबत अक्षरशः तिकाट जाळ केलं खराट्या वागाळ गळत होता असं पाहुणं तर अक्षरशः बेकार सांग सुभाषराव समोरचं टॉयलेट आहे ना घरात आवाज येऊ नाही म्हणून तिथं पळत होता इतकी बेकार अवस्था झाली दवाखान्यात चाल. बरं झालं आपण गेलो नाही. आम्ही रानात गेलो तर तिथनं निघून आलाय तुम्ही. बाळ्यांनी लय बेकारी केली सुभाषराव त्याच्या हातात कारभार सोपावला अक्षरशः दंडाळी बसवली. आता रामभाऊ किती वेळा तर रामभाऊ बाळासाहेबांच्या हातचं खाल्लंय आपण. आतापर्यंत कधी स्वयंपाक बिघडलाय? नाही तरी बाळ्या म्हणत होता बाळासाहेब बाळासाहेब रामभाऊचं नामचं गुपित आहे. हीच आहे का तुमचं गुपित? त्याला ही पाहुण्यात एकदा खोड नव्हती काढायला पाहिजे सुभाषराव दिसला ना मी टेचत असतो नाही नाही मी बी काय गप्प असणारा बलबी पाटील सगळ्या गावात बोबडून सांगतो. गप्पा की ही सांगण्याची गोष्ट आहे वय गप्पा राव नाही 4-5 जणाला सांगतो. आला का ए ए बाळा ए उभा राहा आता रे. कुठं चालू सायकलवर ए ए ए ए उभा बाळ्या पाळ्याला अवसर ए, आहे का तुम्हाला? ए, बाळ्या बाळ्या थांब थांबा की तुमच्या आता अंगात अवसान गेलं तर का ताणता एवढं? मला माराय माझ्या अवस्था काय सांगू तुम्हाला ए बाळ्या उभा राहा थांबा की रामभाऊ थांबा. एक तर तुम्हाला काय माझ्या मागे लागला तू? काय पळा पाळी बाळ्या ऐका कस आता मराई झाल्यासारखे बॉम्ब. काय मिळत तुला समाधान मला काय मराठी कारण ऐका बाळासाहेब आजपर्यंत तुम्ही आम्हाला एवढ्या पार्ट्या करून घातल्या कधी स्वयंपाक बिघडला होता हे म्हणते आता बाळासाहेबांनी स्वयंपाक बिघडवलाय. ह्या हाताची चव कुठनं लोक येते जेवाय करायला. रामभाऊ ज्याच्या हातचं खाल्लं ना त्याच्यावर हात उघडू नये. आणि तुम्ही जेवली कशी काय निघून आलाय? आम्ही रानात गेलतो दोघं. बाळ्या हे निघून माझा काय संबंध? बाळ्या हाताला तुझ्या चव आहे म्हणतो ना हाताचा काय जाळ झालाय तुझा सुभाषराव कालवण इतकं भंगार तिखट खराट काय? अरे पाहुणे देखता आबरू घालवली बाळ्या तुम्ही का तसं केलं? तुम्ही का तसं केलं? एवढं चांगलं स्वयंपाक करणं थांबा. एवढं चांगलं स्वयंपाक करता बाळासाहेब तुम्ही. कसं असतं मी चांगला स्वयंपाक करत होतो. आयो मी व्यवस्थित मटेरियल आणलं होतं सगळं आयो पण अवलाद माझ्या विश्वास ठेवत नव्हती. आयो काय म्हणलं माहिती का बळ्या काही शिल्लक ठेवायचं नाही. शिल्लक ठेवलं ना काय तुला तुझ्या बायकोची शपथ आहे काही शिल्लक ठेवायचं नाही. तुम्ही अरे काय कुत्र्या हो. मग काय मीठ टाक म्हणलं सगळं बायकोची सगळं शपथ घातल्यावर काही शिल्लक ठेवायचं नाही. काहीच शिल्लक मीठ मसाला तिखट काय काहीच म्हटलं की काय काय येतं त्याच्यात सामान आणलेलं सगळं मी टाकून दिलं. पाहुण्यानी खाल्लं होय. सुभाषराव पाहुणे अक्षरशः लय बेकार झाली बारकं तोंड करून गेलं भोपळ्यावानी तोंड अक्षरशः दोडक्या समजा मी मीठ शिल्लक ठेवलं असतं आणि माझी बायको मेली असते तर ह्याने भरून दिली असते काय? ओ नाही मरत लागा शक्तीनं बाळ्या तू कशाला सगळं मिट तुम्ही कशाला शपथ घातली रामभाऊ? विश्वास एवढा नव्हता होय बाळासाहेबांचा. विश्वास नव्हता या. गप्पी पाटील का सुभाषराव अक्षरशः ह्यांनी काय शिल्लक ठेवलं नाही मला बी काय शिल्लक ठेवायचं नाही माधवाबाचं घर जवळ मी टॉयलेटला जातो आबा 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 काय शपथ घ्यायची कारण मी एक नंबर स्वयंपाक बनवतो. म्हणला तुझी बायको मरेल बाळ्या काय शिल्लक ठेवलं तर मी मीठ पण शिल्लक ठेवलं नाही चटणी शिल्लक ठेवली नाही पाणी शिल्लक ठेवलं नाही. पाटील इथनं पुढे पार्टी करताना हं. बाळासाहेबांना म्हणायचं बाळासाहेब तुमच्या पद्धतीने